जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. संत श्री एकनाथ महाराज जीवन पुष्प. महाराष्ट्र प्रांतात जेवढे संत महात्मे झाले तितके भारतातील कोणत्याच प्रांतात झाले नाहीत. ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, सावतामाळी, जनाबाई, एकनाथ महाराज, समर्थ रामदास, तुकाराम अशा अनेक संतांनी आपल्या अमृततुल्य वाणीने, अभंग रचनेने, ग्रंथ निर्मितीने या पुण्यभूमीस आध्यात्मिक ज्ञानाने समृद्ध केले आहे. या संतांच्या मालिकेतील एकनाथ महाराज यांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही उत्तम प्रकारे करून जनसामान्यांना अध्यात्माचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले. यासाठी त्यांनी उच्चभ्रू संस्कृत शिक्षित ब्राह्मण समाजाचे रोष सुद्धा आनंदाने पत्करले. एकनाथांचा जन्म एका सच्छील, आचारसंपन्न आणि विद्वान विठ्ठल भक्त अशा देशस्थ ऋग्वेदी कुलात झाला होता. त्यांचे पणजोबा संत भानुदास महाराज एक श्रेष्ठ विठ्ठल भक्त होते. त्या काळी विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय एकदा पंढरपुरी देवदर्शनासाठी आले. त्यांना पांडुरंगाची सुंदर साजिरी नयन मनोहारी मूर्ती इतकी आवडली की त्यांनी ती आपल्या विजयनगरलाच नेली. येथे पंढरपुरी विठ्ठल नसल्याने सारे वारकरी अत्यंत दुःखी झाले. यावेळी संत भानुदास महाराजांनी दृढ संकल्प केला की मी पांडुरंगाला पुनरुपी पंढरपुरी आणीन. ते विजयनगरी जाऊन त्यांनी भगवंताची आर्त स्वरात प्रार्थना केली. भक्तवत्सल विठ्ठलांना सुद्धा आपल्या भाविक भक्तांचा विरह सहन होत नव्हता. त्यांनी सम्राट कृष्णदेवरायांना स्वप्न दृष्टांत देऊन ती मूर्ती भानुदास महाराजांना देण्याची आज्ञा केली. भानुदास महाराजांनी मोठ्या आनंदाने वाजत गाजत ती मूर्ती पंढरपुरी आणली. तो अतिपावन असा कार्तिक एकादशीचा दिवस होता. या महान संतांनी विठ्ठल भक्तांवर केलेले उपकार कोणी विसरू शकत नाही. हे भानुदास महाराज आपल्या एकनाथ महाराजांचे पणजोबा. ते आपल्या एका अभंगात म्हणतात, आमचिया कुळी पंढरीचा नेम, वाचे सदा विठ्ठलाचे नाम. या महान कुली नाथांचा जन्म झाला. बालवयातच त्यांचे माता पिता निवर्तले. त्यांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला. बालपणापासूनच अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेच्या या बालकाने मौंजीबंधनानंतर शास्त्रांचा अभ्यास पूर्ण केला. त्यांना आता सद्गुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली होती. एकदा महादेवाच्या मंदिरात ते बसले असताना त्यांना आकाशवाणी ऐकू आली. ती म्हणत होती, एकनाथा, तू देवगिरी येथील संत जनार्दन स्वामींच्या कडे जा, तेच तुझे सद्गुरू आहेत. ही देववाणी ऐकून नाथ एके दिवशी मध्यरात्रीच्या समयी आजी आजोबांना न सांगताच देवगिरीत जाण्यास निघाले. सद्गुरू दर्शनासाठी या 12 वर्षाच्या बालकाने मायेचे पाश तोडून देवगिरीस जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करिले. 12 वर्षेपर्यंत त्याने अत्यंत श्रद्धाभावाने गुरुदेवांची सेवा केली. गुरुकृपेने त्यांना शूलिभंजन पर्वतावर दत्त दर्शन घडले. ज्ञानप्राप्तीनंतर गुरु आज्ञेप्रमाणे ते आपल्या पैठण गावी आले आणि आजी आजोबांच्या इच्छेनुसार गृहस्थाश्रमात त्यांनी प्रवेश केला. गिरिजाबाई नावाच्या एका अत्यंत सुशील, सात्विक वृत्तीच्या, पतिपरायण अशा कन्येशी त्यांचा विवाह झाला. भगवत कृपेने त्या सच्छील दाम्पत्याला 3 अपत्ये झाली. मोठी गोदा, मधला हरिपंडित आणि धाकटी गंगा. नाथांचा गृहस्थाश्रम सुद्धा मोठा आदर्श होता. त्यांच्या घरी आलेला अतिथी सर्व दृष्टीने तृप्त होऊन जात असे. एकदा महाराजांचे घरी पितरांचे श्राद्ध होते. श्राद्धाचा स्वयंपाक झाला होता. अजून ब्राह्मण यावयाचे होते. याच वेळी नाथांच्या दारासमोरून काही
अंत्यज समाजातील गरीब मंडळी चालली होती. स्वयंपाकाचा तो घमघमाट सुवास घेऊन ते लोक आपापसात बोलत होते. आपणास असे सुग्रास अन्न मिळाले तर किती छान होईल, असे त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. ते संभाषण नाथांनी ऐकले आणि त्यांना मोठ्या आदराने त्यांना घरात बोलावून पोटभर जेवू घातले. यानंतर श्राद्धासाठी पुन्हा एकदा वेगळा स्वयंपाक गिरिजाबाईंनी केला. परंतु ब्राह्मणांच्या अगोदर अंत्यजांना जेवू घातल्याने पैठणच्या ब्राह्मणांनी नाथांच्या घरी श्राद्धासाठी येण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी त्या ब्राह्मणांचे पितर प्रत्यक्ष येऊन जेवून गेले. ते पाहून त्या कर्मठ ब्राह्मणांनी आश्चर्याने तोंडात बोटेच घातली. नाथांची ईश्वरभक्ती इतकी महान होती की प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी त्यांच्या घरी श्रीखंडाच्या रूपात 12 वर्षे सेवा केली होती. नाथांचे हृदय नवनीता समान अत्यंत मृदू होते. त्यात वर्ण जात यांच्या भेदाचा लवलेश सुद्धा नव्हता. एकदा नाथ गोदावरीत स्नान करून येत होते. मध्यान्हीची वेळ होती. सूर्य अत्यंत प्रखर तेजाने तळपत होता. यावेळी एक महाराजचे लहानसे मूल आपल्या घरचा रस्ता चुकल्याने रडत चालले होते. नाथांना त्यांची दया आली. त्यांनी त्या अजाण बालकास मोठ्या प्रेमाने उचलून घेतले आणि महारवाड्यात जाऊन त्याच्या माऊलीस सुपूर्द केले. ते त्या माऊलीस म्हणाले, पोरी, मुलं म्हणजे ईश्वराची रूपं असतात, त्यांची अशी हायगाय करू नये. नाथांच्या करुणेस तर सीमाच नव्हती. एकदा नाथ अनेक ब्राह्मणांच्या बरोबर काशी यात्रेस गेले होते. यात्रा करून गंगाजल कावडीमध्ये भरून ते दक्षिणेतील रामेश्वरास समर्पण करण्यासाठी निघाले. मार्गात त्यांना भर दुपारच्या वेळी एक गाढव तहानेने व्याकुळ होऊन तडफडत असलेले दिसले. ते पाहून त्यांचा आत्मा तळमळला. त्यांनी काही एक विचार न करता इतक्या लांबून वाहून आणलेले ते पवित्र गंगाजल त्या गर्दभाच्या मुखात घातले. पाणी पिऊन ते गाढव आनंदात उड्या मारीत निघून गेले. नाथांना त्या गर्दभाच्या रूपातच रामेश्वराच्या महादेवाचे दर्शन झाले होते. तेथून ते घरी परतले. नाथांची सहनशीलता तर शब्दात वर्णन करता येण्यासारखी नाहीच. एकदा गोदावरी स्नान करून येत असताना देवडीतील एका यवनाने पान खाऊन त्यांच्यावर चूळ टाकली. नाथ पुन्हा स्नान करून आले. पुन्हा त्याने चूळ टाकली. असे 1 ना 2 108 वेळा घडले. परंतु नाथांच्या मुखावर त्या यवनाबद्दल क्रोधाची एक रेषा सुद्धा उमटली नाही. तो यवन मात्र लज्जेने नाथांच्या चरणांवर पडून क्षमा याचना करू लागला. त्यावेळी नाथ म्हणाले, अरे, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्यामुळे मला आज 108 वेळा या पवित्र गोदामाईचे स्नान घडले. नाथ दररोज सायंकाळी कीर्तन करीत प्रवचने करीत असत. ती ऐकण्यासाठी सर्व जातीतील लोक येत असत. एकदा नाथ आपल्या कीर्तनात सांगत होते, श्रोत्यांनो, प्रत्येक मानवात प्राणीमात्रात वसलेला आत्मा हा ईश्वराचा अंशच आहे. त्यात वर्ण जातीचा भेदभाव नाही. त्या दिवशी कीर्तनानंतर राणू नावाच्या एका हरिजन वर्णाच्या ग्रस्ताने नाथांना नमस्कार करून विचारले, महाराज, आपण म्हणता त्याप्रमाणे माझा आणि तुमचा आत्मा एकच आहे का? नाथ म्हणाले, अरे हो, आपण दोघे, आपल्या दोघांचा आत्मा एकच आहे. शरीरे वेगळी असली तरी आत्मा एकच आहे. यावर तो राणू महार म्हणाला, माझी खूप दिवसाची इच्छा आहे की सत्यनारायणाची पूजा करून आपण आमच्या घरी जेवणास यावे. नाथ म्हणाले, अरे यात काय, उद्याच मी तुमच्या घरी येईल. सायंकाळी सत्यनारायणाची पूजा करीन आणि भोजन सुद्धा करीन. ठरल्याप्रमाणे नाथ दुसऱ्या दिवशी सायंकाळी राणू महाराकडे गेले. दररोज सायंकाळी नाथ आपल्या वाड्यात कीर्तन करीत असत. त्या दिवशी सुद्धा नित्याप्रमाणे वेळेवर श्रोते येऊन बसले. यावेळी प्रत्यक्ष पांडुरंगाने नाथांच्या वेशात येऊन कीर्तन केले. एकाच वेळी एक नाथ राणू महाराजाकडे भोजन करीत असलेले आणि दुसरे कीर्तन करीत असलेले पाहून टीका करणाऱ्या पैठणच्या ब्राह्मणांची तोंडे बंद झाली. नाथांचा
परमार्थ जसा श्रेष्ठ तसा प्रपंच सुद्धा आदर्श होता. परंतु त्यात एकच अडचण होती. त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिपंत अत्यंत विद्वान होते, परंतु त्यांना संस्कृत भाषेचा फार मोठा अभिमान होता. त्यांना वाटे नाथांनी संस्कृत भाषेत ग्रंथरचना, कथा, कीर्तने करावीत. परंतु नाथ म्हणत, अरे हरी, संस्कृत देशभाषा आहे हे खरे, परंतु ती सामान्य जनांना कळत नाही ना. त्यांना समजेल उमजेल अशा प्राकृत भाषेतच कथा कीर्तने कराव्यास हवी ना. या विषयावर पिता पुत्रात एवढे मतभेद झाले की हरिपंडित भांडण करून घर सोडून पत्नी मुलांसह काशी क्षेत्री वास्तव्यासाठी निघून गेले. त्यांच्या जाण्याने गिरिजा माऊली मात्र अत्यंत दुःखी झाली. एकदा नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत झाला. ज्ञानेश्वर माऊली त्यांना सांगत होती, एकनाथा, माझ्या भावार्थ दीपिकेचा प्रसार तर खूप झाला आहे, परंतु अनेकांनी ओव्यांचे अर्थ भिन्न भिन्न लावून त्यात बदल करून ती अशुद्ध करून टाकली आहे. त्याच्या शुद्धीकरणाचे काम तू कर. ज्ञानदेव माऊलींच्या आदेशानुसार नाथ महाराज आळंदीत समाधीस्थानी गेले. तेथे त्यांना ज्ञानदेवांनी मूळ ज्ञानेश्वरीची प्रत वाचून दाखविली. यानंतर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे कार्य हाती घेतले आणि ते नियोजित वेळेत पूर्ण केले. सध्या आपण पारायण करतो ती एकनाथांनी शुद्ध केलेली ज्ञानेश्वरीची प्रत असते. एकदा उत्तर भारतातील श्रीकृष्णाचा एक भक्त द्वारकेहून पैठण क्षेत्री आला. त्याने श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी खूप तीव्र तपश्चर्या केली होती. त्याला रुक्मिणी देवीने प्रसन्न होऊन सांगितले की श्रीकृष्ण या गेली 12 वर्षापासून पैठणच्या नाथ महाराजांच्या घरी सेवा करीत आहेत. त्या भक्ताचे हे वक्तव्य ऐकून नाथ गहिवरले. ते म्हणू लागले, हे भगवंता, तू माझ्या इतक्या जवळ असून सुद्धा मी तुला ओळखू शकलो नाही. तुझ्याकडून किती कामे करून घेतली. भगवंता, अज्ञानाने घडलेल्या या अपराधांना क्षमा कर. यासाठी कोणतेही प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे. नाथांची आर्तस्वरातील प्रार्थना पांडुरंगाने ऐकली आणि त्यांनी आपल्या चतुर्भुज स्वरूपात नाथांना आणि द्वारकेहून आलेल्या भक्तास दर्शन देऊन कृतार्थ केले. भगवान म्हणाले, अरे एकनाथा, तुझी सेवा करताना मला किती आनंद वाटत होता म्हणून सांगू. तुम्ही उभयतांनी माझ्यावर श्रीखंडाच्या रूपात असताना माता पित्याच्या वात्सल्य भावाचा नुसता वर्षाव केला होता. त्याचे मी कसे उतराई हो हेच मला कळत नाही. भगवंताचे ते अत्यंत मधुर भाषण ऐकून नाथ आणि गिरिजा माऊलीच्या नेत्रातून झरझरा अश्रू वाहू लागले. त्यांनी भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि भगवंतांनी सर्व सौख्याचा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. काळ आपल्या गतीने चालला होता. गिरिजा माऊली मात्र आपल्या पुत्राच्या, सुनेच्या आणि नातवंडांच्या विरहाने दुःखी होत होती. त्यातच त्यांना दुर्धर अशा आजाराने घेरले आणि त्यांना आपला अंतिम समय जवळ आल्याचे जाणवले. त्या माऊलीने पुत्रपौत्रांना भेटण्याचा ध्यासच घेतला होता. नाथ स्वतः काशी क्षेत्री गेले आणि हरिपंडितास समजावून पत्नी मुलासह त्यांना पैठणला घेऊन आले. पुत्र, सून आणि नातवंडांना पाहून गिरिजाबाई अत्यंत समाधानाने इहलोकीची यात्रा त्यांनी संपविली. नाथांची वाङ्मय संपदा. आपल्या व्यस्त प्रपंचात सुद्धा नाथांनी विशाल अशी ग्रंथरचना केली. त्यात प्रामुख्याने एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, अभंग गाथा, चतुश्लोकी भागवत, आनंद लहरी, चिरंजीव पद, हरिपाठ, प्रिदावली याशिवाय अनेक भारुडे, गवळणी, एकनाथ नीती यांचा समावेश आहे. ग्रंथरचना झाली. कथा, कीर्तने, प्रवचने, भारुडे, गवळणी यांच्याद्वारे सामान्य लोकांपर्यंत अध्यात्माचे, भक्ती प्रेमाचे बीजांकुरण झाले. आता नाथांना आपले जीवन कार्य पूर्ण झाल्यासारखे वाटू लागले. त्यांनी फाल्गुन वद्य षष्ठी इसवी सन 1599 हा
हा परमपावन दिवस जलसमाधी घेण्यासाठी निश्चित केला. या निश्चयाने हरिपंडित अत्यंत दुःखी झाला. तो नाथांच्या चरणांवर नतमस्तक होऊन अश्रूंनी डबडबलेल्या नेत्रांनी म्हणू लागला, बाबा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही हो. ज्ञानाच्या सूर्याचा त्याग करून अहंकाराने मी काशीस गेलो. आता मला त्याचा पश्चाताप होतो आहे. तुम्ही इतक्या लवकर जलसमाधी घेऊ नका ना. आम्हाला तुमचा सहवास अजून हवा आहे. नाथ म्हणाले, अरे हरी, अन्य संतांच्या मानाने मी खूप जगलो. आता मला पैलतीर दिसतो आहे. तेथे मला माझा पांडुरंग बोलावित आहे. अखेर फाल्गुन वद्य षष्टीचा दिवस उजाडला. नाथांनी आपले स्नान, संध्या, देवपूजा आटोपली आणि नाथांच्या दर्शनास लोकांची त्या दिवशी झोंबड उडाली होती. सर्व भाविकांना, भक्तांना नाथांनी भोजन दिले. प्रत्येक भाविक भक्ताच्या नेत्रात अश्रू दाटले होते. हे सगुण रूपातील प्रत्यक्ष परमेश्वराचे रूप आता पुन्हा आपणास पाहावयास मिळणार नाही या विचाराने जेवणात त्यांचे घशाखाली उतरत नव्हते. नाथ मात्र स्वतः हात जोडून सर्वांना सावकाश जेवा, सावकाश जेवा असे सांगत होते. दिवसाच्या 3ऱ्या प्रहरी नाथ गोदावरीकडे निघाले. त्यांच्या मागे पैठणवासी भक्तांचा भला मोठा मेळावा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हे भजन अत्यंत मधुर स्वरात गात निघाला. नाथांनी लक्ष्मी तीर्थावर शेवटचे अत्यंत भावपूर्ण कीर्तन केले आणि सूर्य अस्ताचल गामी जात असताना पांडुरंग हरी, पांडुरंग हरी या गजरात पाण्यात प्रवेश केला. नाथ पुढे पुढे जात होते. पाणी गळ्यापर्यंत आले. नंतर पाण्यात ते दिसेनासे झाले. पश्चिमेस सूर्यबिंब सुद्धा बुडाले. हा ज्ञानाचा सूर्यास्ताबरोबरच अंतर्धान पावला. पैठणवासी मोठ्या जड अंतःकरणाने आपापल्या घरी परतले. हरिपंडिताची स्थिती तर इतकी केविलवाणी झाली की ती शब्दबद्ध करणे कठीणच. पैठण क्षेत्री प्रतिवर्षी एकनाथ षष्टीचा मोठा उत्सव असतो. लाखो भाविक या महान संताच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात. श्रद्धाभावाने नाथ मंदिराचे दर्शन घेणाऱ्या भक्तांना नाथ भक्ती, शांती आणि वैभव प्राप्तीचा प्रसाद देतात. या महान संताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.